कीटक लागलेलं आहे, पानं खातात आहे किडे. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळचे 7:30 झालेले आहेत. ग्राउंडवरती आलो आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं क्रिकेटचं वातावरण आहे, हिरवळ हिरवळ. आणि इकडे आजचा जो विषय असा असणार आहे की झाडांची निगा राखायची, म्हणजे त्याची कटिंग करायची आहे आणि ऑफिस स्वच्छ ठेवायचं आहे, आजूबाजूची साफसफाई करायची आहे. तर क्रिकेटचं ग्राउंड कसं आपण साफसुथरं व्यवस्थित ठेवतो आज तुम्हाला ह्या व्लॉगच्या माध्यमातून बघता येईल. आता सर्वात पहिलं आपण करतो आहे झाडाची कटिंग. आणि इथे सर्वात म्हणजे त्रास काय होतो आहे, जे कुत्रे येतात रशी तोडणं, नेट कापणं, परत झाडं तोडणं, म्हणजे ते नुकसान पण भरपूर करतात आपल्या ग्राउंडवरचे. तर तरी मग त्याच्यातून वापस ती जागा वापस व्यवस्थित करणं आता तुम्हाला दाखवतो, चला. ते असे कुत्रे रशी तोडतात आहे. हे लिंबाचं झाड आहे, त्याची कटिंग करतोय, त्याची वाढ होत चालली आहे ना. तुम्ही बघू शकता त्याला काटे सुद्धा भरपूर आहेत. मित्रांनो, आता हा जंगली घास काढायला घेतला आहे. हा अशा पद्धतीने काढायचा असतो. आता संपूर्ण हे नारळाची कटिंग केलेली आहे. हे लिंबाचं झाड आहे, याची कटिंग केली आहे. त्याच्यानंतर नारळाची संपूर्ण कटिंग झालेली आहे. आता त्याच्यातली माती उकरून आणि मग त्याच्यामध्ये खत टाकायचं काम करेल. अशा पद्धतीने आपण सर्व जे खराब झालेले पानं आहेत ते काढून टाकलेले आहेत नारळाची. जे ऑफिसच्या समोर जी झाडं लावलीत आपण शोची, तर त्याच्यासाठी खत आणलेलं आहे आणि ते खत आता आपण टाकतोय जेणेकरून झाडं छान येतील. ते बघा,
मित्रांनो, आता हे कीटकनाशक औषध आहे. तर हे औषध आपण ज्या झाडांना कीड लागलेली आहे त्याला हे फवारणी करणार आहे. म्हणजे नंतर ह्याच्यावर एक औषध मारतो आहे, कारण तुम्हाला दिसतंय कीटक लागलेलं आहे. पानं खातात आहे कीड थोडासा. आता हे आपण झाडाला बांधणार आहे. अब इसको थोडा ही डालणार आहे. हे आता औषध तयार झालं आहे दुधासारखं, कीटकनाशक आहे. एकावरती एक ठेवलेले आहे. पाणी उतरलं का हे आतमध्ये ठेवून देता येईल. अभी हमें एक काम करना है. कौन सा वाला? 5 लीटर पानी में 5 ml वो दवा मारना है. वो केमिकल है, उससे वो जंगली ग्रास है ना जो आजू बाजू से वो आना मतलब बंद हो जाएगा. आता हा पंप आहे. ह्याच्यामध्ये आपण 5 लिटर पाण्यामध्ये 5 ml औषध टाकणार आहे. जे जंगली ग्रास आहे तर ते ग्रास येणार नाही, ज्याच्यामुळे खूप त्रास होतात आहे. तर आता दवा मारायचं काम चालू आहे. आता साफ करून ठेवतोय आपण. औषध मारून झालंय, आता साफ करून ठेवून देतोय. काम झाल्यानंतर अशी वस्तू स्वच्छ करून ठेवली का मग काळजीपूर्वक ती वस्तू राहते व्यवस्थित. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.